नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विशेष करून स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करत असताना आयोगाने आपल्याला नक्की अभ्यासक्रम काय दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमावर आधारित आयोगानेच आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न कुठल्या घटकावर आधारित आहेत, त्या घटकाच्या कुठल्या उपघटकावर आधारित आहेत, याचं जर आपण सविस्तर विश्लेषण केलं तर त्या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येतात, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. मित्रहो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर अर्थव्यवस्था हा घटक असा आहे की ज्याच्यावर आपण सविस्तर जर त्याचा सुरुवातीपासून विश्लेषण केलं, कुठले घटक उपघटक कशावर आयोगाने प्रश्न विचारले याचं जर नीट विश्लेषण केलं तर आपल्याला चांगल्या अप्रोचने आपल्याला त्या घटकाकडे पाहता येईल, चांगल्या दृष्टिकोनातून तो घटक आपल्याला अभ्यासता येईल आणि त्या घटकावर आपल्याला चांगले गुण सुद्धा मिळवता येतील. येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं 2022 मध्ये होणाऱ्या किंवा पुढे 2023 मध्ये होणाऱ्या एक्झाम्स असतील, या सर्व एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून हे विश्लेषण अतिशय महत्त्वाचं ठरतं. आज आपण त्याच बाबीवर प्रामुख्याने बोलणार आहोत. 2017, 18, 19 आणि 20 या चारही वर्षामध्ये इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था या घटकावर आयोगाने एकूण 70 प्रश्न विचारलेले आहेत. त्या सर्व 70 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण पुढे पाहणार आहोत आणि घटकनिहाय त्या घटकाच्या उपघटकावर नक्की कशावर भर दिलेला आहे, कुठे आकडेवारी विचारलेली आहे, कुठल्या वर्षी 4 प्रश्न विचारलेत नंतर प्रश्नच विचारले नाहीत, असे काही घटक आहेत का, मग ते 2020-21च्या एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून म्हणजे 21 ची होणारी 22 मध्ये जी काही होणारी एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून तो घटक वाचायचा की नाही हाही मुद्दा असतो. आता अलीकडे विचारलेले जे प्रश्न आहेत 2020 चे सुद्धा तेही आपण सविस्तर पाहणार आहोत. सो आता जास्त वेळ न घेता आपण टू द पॉइंट मुद्द्याला सुरुवात करूया. तुमच्या सोयीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं जास्त किचकट होऊ नये या दृष्टिकोनातून आपण काही इकॉनॉमिक्स या संपूर्ण विषयालाच काही घटकांमध्ये विभागून घेतलेला आहे. परंतु त्याच्या आधी आपण आयोगाने आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे, तो नक्की काय सांगतो आपल्याला, त्याच्यामध्ये कुठले कीवर्ड्स आहेत ते आपण पाहणं फार गरजेचं आहे. राईट. सो मी सिलेबस तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवतो. सिलेबस मध्ये त्यांनी 2 महत्त्वाचे बिंदू जे आहेत ते हायलाइट केलेले आहेत. एक भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा जो बिंदू आहे तो म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये मग त्यांनी सब टॉपिक्स दिलेले आहेत. जर भारतीय अर्थव्यवस्था या घटकामध्ये त्यांनी सब टॉपिक्स दिलेले आपण पाहिले तर त्याच्यामध्ये काय काय आहे, तर नंबर 1 राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यानंतर नंबर 2 शेती उद्योग, पण सेवा क्षेत्राचा समावेश त्यांनी केलेला नाहीये अभ्यासक्रमामध्ये. लक्षात घ्या, आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु आपल्याला हे सेशन मी तुम्हाला नेहमीच सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की कुठलंही सेशन माझं बघत असताना तुम्ही तुमच्याकडे वेळ काढून ते सेशन बघा. गडबडीत असाल तर ते बघू सुद्धा नका, नंतर बघा तुम्ही. परंतु वेळ काढून जर तुम्ही सेशन बघितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि ते सेशन पूर्ण बघा. लक्षात घ्या. ठीक आहे. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, राईट, त्याच्यानंतर मग त्यांनी शेती उद्योग याचा उल्लेख केलेला आहे, परकीय व्यापारचा उल्लेख केलेला आहे, बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे, लोकसंख्या या क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी असेल, त्यानंतर मुद्रा आहे आणि राजकोषीय नीती आणि इत्यादी हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर मग सेकंड टॉपिक मध्ये त्यांनी दिलंय की शासकीय अर्थव्यवस्था, मग त्याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. मित्रहो, या सगळ्या घटकांना जर आपण थोडंसं टॉपिक निहाय जर आपण पाहिलं आणि त्याला थोडं एकमेकांमध्ये मर्ज केलं तर आपल्याला काही घटक पाहायला मिळतात. तेच घटक आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला मी सांगू इच्छितो की बँकिंग हा घटक महत्त्वाचा आहे आणि आयोगाने आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे. मग बँकिंग मध्ये ते काय काय अपेक्षित करतात ते आपल्याला प्रश्नांच्या माध्यमातून कळणारच आहे. मग आरबीआय मॉनिटरी पॉलिसी असेल, व्यापारी बँका असतील, आरआरबीज असतील, अग्रणी बँक असेल, अलीकडे विचारलेला प्रश्न पेमेंट बँकेचा असेल, हे सगळे घटक त्याच्यामध्ये येतात. मग आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे बँकिंग मध्ये तेही आपण पुढे पाहूया. परंतु त्यानंतर मग आता दुसरा जो घटक येतो तो म्हणजे फिस्कल पॉलिसीचा. मग फिस्कल पॉलिसी याचा अर्थ काय की जसा तो सिलेबस मध्ये शब्द दिलेला आहे त्यांनी की राजकोषीय नीती, मग त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सेशन वर्ग करता का, तर नक्कीच टॅक्सेशन पण आपल्याला टाकणं गरजेचं आहे. मग ते टॅक्सेशन जे असेल मग त्याच्यासोबत तुम्ही वित्त आयोग त्याच्यामध्ये मर्ज करता का, तर नक्कीच तोही घटक त्याच्यामध्ये येतो. म्हणजे हे अशा पद्धतीनं जर आपण राजकोषीय नीती, मग राजकोषीय नीतीचा उद्देश काय आहे, कुठले घटक हे वित्तीय पॉलिसीचे किंवा फिस्कल पॉलिसीचे नाहीत अशा स्वरूपाचा प्रश्न असेल, मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न असतील, मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स कोणते असा प्रश्न विचारताना एखादा राजकोषीय टूल्स त्याच्यामध्ये दिलेला असेल, तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते आपल्याला पुढे पाहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट असतो तो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे जसं बॅलन्स ऑफ पेमेंटला आपण काय म्हणतो व्यवहार तोल, व्यापार तोल, मग याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर उल्लेखच करून दिलेला आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की परकीय व्यापार हा जो घटक आहे तो म्हणजे पूर्ण सिलेबस मधलाच दिलेला आहे. म्हणजे बँकिंग आपण सिलेबस मधला घटक याच्यामध्ये वर्ग केलाय, फिस्कल पॉलिसी राजकोषीय नीती हा घटक याच्यामध्ये टाकलाय. त्यानंतर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सिलेबस मध्येच उल्लेख आहे की दारिद्र्य आणि बेरोजगारी.
मग यावर काय प्रश्न विचारले ते पाहूया। त्यानंतर लोकसंख्या पॉप्युलेशन हा घटक आपल्याला विचारलेला आहे, तो आपल्याला पाहणं गरजेचं राहील। त्याच्यानंतर मग मित्रांनो लक्षात घ्या, मग त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की शेती आणि उद्योग, या शेती आणि उद्योगाला मी सेक्टर ऑफ इकॉनॉमी असं म्हणेल। सेक्टर ऑफ इकॉनॉमी मध्ये ऍग्रिकल्चर पण आहे, इंडस्ट्री पण आहे आणि आपण सर्व्हिसचा पण विचार करूया, ठीक आहे। मग सेक्टर ऑफ इकॉनॉमीवर किती प्रश्न विचारलेत ते आपण पुढे पाहणार आहोत। ऑर्गनायझेशन, मग आयोगाने तर ऑर्गनायझेशन असा कुठलाही शब्द याच्यामध्ये टाकलेला नाहीये, पण प्रश्न विचारलेत का? हो, तर आपण तेही पाहूया, लक्षात घ्या, ठीक आहे। इंडेक्स जे आहेत, आता इंडेक्स याच्यामध्ये काय आहे तर विकासाचे आर्थिक आणि सामाजिक निर्देश हा जो शब्द आपल्याला प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये पाहायला मिळतो, याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाहीये, परंतु आपल्याला प्रश्न विचारलेला आहे इंडेक्सवर, तर तो आपण पाहूया। आणि गव्हर्नमेंट स्कीम्स, आता गव्हर्नमेंट स्कीम्स हा जर आपण शब्द पाहिला, लक्षात घ्या, शासकीय योजना हा सुद्धा सिलेबस मध्ये दिलेला नाहीये, पण त्यावर आयोगाने 2017च्या पेपरमध्ये तो करंटशी रिलेटेड का असेना, परंतु त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत। आणि असेही काही क्वेश्चन्स असतात जे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात आणि ते क्वेश्चन्स आपल्याला इकॉनॉमी मध्ये वर्ग करता येऊ शकतात। तर असं एकंदरीत आपण वर्गीकरण आपण एकूण 9 घटकांमध्ये करणार आहोत। मग एकंदरीत बँकिंग या घटकावर आपल्याला आयोगाने काय प्रश्न विचारलेत आणि किती विचारलेत, तर सुरुवातीला किती प्रश्न विचारलेत ते पाहूया। 2020 मध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा, एक प्रश्न विचारण्यात आलेला होता 2020 मध्ये बँकिंग या घटकावर, आणि तो पेमेंट बँकेसंदर्भात होता, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। पुढे 2019 मध्ये 3 प्रश्न होते, 2018 मध्ये 1 प्रश्न होता आणि 2017 मध्ये 4 प्रश्न होता। तर याच्यावरून काही निष्कर्ष काढता येतो का? तर काहीच निष्कर्ष काढता येत नाही। ॲज अन ॲव्हरेज 2 ते 3 प्रश्न हे आपल्याला दिसतात असं आपण त्यावर म्हणू शकतो, परंतु तो फिक्स आकडा नसतो, हे गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। परंतु बँकिंगवर 100% प्रश्न असतो का? तर 100% असतो, तो सिलेबस मधलाच आपल्याला घटक याच्यामध्ये पाहायला मिळतो। त्यानंतर फिस्कल पॉलिसी हा जो घटक आहे, लक्षात घ्या, फिस्कल पॉलिसीवर 2 प्रश्न विचारले 2020 ला, आणि 2 प्रश्न कोणते होते तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। 2019 ला 4 प्रश्न होते, 18 मध्ये 3 प्रश्न होते आणि 17 मध्ये 7 प्रश्न होते, लक्षात घ्या, 17 मध्ये 7 प्रश्न होते, म्हणजे एकाच घटकावर 7 प्रश्न असण्याची ही जी आहे ती पहिलीच वेळ होती असं आपण म्हणू शकतो या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता। बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे व्यवहार तोल, व्यापार तोलावर जर आपण पाहिलं, मग त्याच्यामध्ये FDI FII सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। मग कुठल्या वर्षी तुमचा व्यापार तोल जो आहे तो प्लस मध्ये होता, कुठल्या गोष्टी तुम्ही एक्सपोर्ट करता, कुठले गोष्टी तुम्ही इम्पोर्ट करता, कुठल्या गोष्टींचा जो वाटा आहे तो सर्वाधिक राहिलेला आहे, कुठले असे डेस्टिनेशन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट करता, कुठल्या देशामधून तुम्ही जास्तीत जास्त आयात करता, मग त्याची आकडेवारी असेल 2016-17 मध्ये कधी, ही आकडेवारी कुठून विचारलेली आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये। 2019 मध्ये 2 प्रश्न, 2018 मध्ये एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये BOP वर। त्यानंतर 2017 मध्ये 3 प्रश्न आहेत, पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंटवर 3 प्रश्न विचारले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। मग आता याच्यामध्ये आणखी मी तुम्हाला गट क चं पण विश्लेषण करून देणार आहे। गट क च्या विश्लेषणामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळेल, ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठीच्या ज्या योजना आहेत शासकीय योजनावर, त्याच्यावर जास्त गट क परीक्षेमध्ये भर दिलेला आहे ॲज कम्पेअर टू गट ब पेक्षा, लक्षात घ्या। बाकी याच्यामध्ये मग जसं ॲज युज्युअल जे आहेत, मग त्यामध्ये स्कीम्स हे जे असतील, समित्या असतील किंवा एकंदरीत आकडेवारी असेल, हे प्रश्न आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात। 2019 मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत, 18 मध्ये 3 प्रश्न आहेत, 17 मध्ये 1 प्रश्न आहे। पॉप्युलेशनच्या बाबतीत लक्षात घ्या, इथे तुम्हाला आकडा वाढलेला दिसेल, 2017 मध्ये एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही, 18 मध्ये 2 प्रश्न आणि 19 मध्ये 1 प्रश्न आणि 2020 मध्ये सरळ 5 प्रश्न विचारले त्यांनी पॉप्युलेशनवर, लोकसंख्यावर। मग इव्हन त्यांनी लोकसंख्येचे सिद्धांत पण आहेत ते पण विचारले जात आहेत अलीकडे। 2020 मध्ये सेक्टर ऑफ इकॉनॉमीवर एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत, 2019 2, 18 5 प्रश्न, 2017 मध्ये एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये। ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या काही संघटना असतील, लक्षात घ्या, मग संघटनांवर 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे, परंतु 2017, 18, 19 मध्ये प्रश्न नव्हता, लक्षात घ्या। मग संघटनांवर प्रश्न आपल्याला 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर मग तुम्हाला राहिलेला कालावधी असेल किंवा तुम्ही अभ्यास करत असताना तो घटक या आधी वाचलेला असेल आणि परीक्षा जवळ असेल, लक्षात घ्या, परीक्षा जवळ असेल आणि तुम्ही तो घटक कधीच वाचला नसेल तर स्किप करू शकता, परंतु वेळ असेल, कालावधी, तर नक्की ज्या काही संघटना आहेत महत्त्वाच्या त्या संघटना वाचायला पाहिजे। इंडेक्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मग HDI असेल, मग बाकीचे इंडेक्स असतील, डेव्हलपमेंटल असेल, बाकी करंट अफेअर मध्ये आलेले काही इंडेक्स असतील, तेही याच्यामध्ये अपेक्षित आहे। सो 1 प्रश्न त्यावर विचारलाय। गव्हर्नमेंट स्कीम्सवर 19, 20 आणि 18 मध्ये एकही प्रश्न नाहीये, परंतु 2017 मध्ये 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। ही झाली आकडेवारी, लक्षात घ्या। ही आकडेवारी आपल्याला एक दृष्टिकोन देऊन जाते की आपल्याला हे जे काही घटक आहेत, सेक्टर ऑफ इकॉनॉमी असेल, ऑर्गनायझेशन इंडेक्स आणि गव्हर्नमेंट स्कीम्स, हे अलीकडे टाकलेले मी टॉपिक्स आहेत आणि बाकी हे कोअर टॉपिक्स आहेत, म्हणजे बँकिंग, फिस्कल पॉलिसी, BOP, पॉवर्टी, पॉप्युलेशन हे मेन टॉपिक आहेत, मेजर टॉपिक आहेत आणि यावर हमखास प्रश्न विचारले जातात। मग सिलेबस मधला कुठला घटक राहतोय का, तर याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण हे सगळं जे आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला फिस्कल पॉलिसीमध्ये वर्ग करून दिलेला आहे, सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या। त्यानंतर
राजकोषीय नीती हा जो घटक आहे तो सुद्धा मी फिस्कल पॉलिसीमध्येच टाकलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे सगळं याच्यामध्ये येईल, लक्षात घ्या. आपला जो हा घटक आहे सेक्टर ऑफ इकॉनॉमी जो आहे त्याच्यामध्ये मी टाकले, शेती उद्योग याच्यामध्ये परकीय व्यापार बॅलन्स ऑफ पेमेंट ठेवले, बँकिंग घटक समाविष्ट केलाय, लोकसंख्या समाविष्ट केले, दारिद्र्य बेरोजगारी समाविष्ट केलाय, मुद्रा. आता मुद्रा ही जी नीती आहे ती मॉनिटरी पॉलिसीशी संदर्भात आहे, त्याच्यामुळे आपण त्याला मॉनिटरी पॉलिसी आणि एकंदरीत बँकिंग या क्षेत्रामध्ये आपण त्याला टाकलेला आहे. आणि राजकोषीय नीती हा घटक तर फिस्कल पॉलिसीमध्येच येतो. लेखा परीक्षण फिस्कल पॉलिसीमध्ये टाकलंय. म्हणजे सिलेबस मधला सगळा घटक जर आपण यामध्ये मर्ज केला आणि घटक निहाय जर प्रश्न आपण पाहिले तर आपल्याला काय दिसतं ते पुढे पाहूया. बघा, आतापर्यंत आपण आकडेवारी पाहिलेली होती की कोणत्या वर्षी कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारलेत वगैरे. आता आपण मुद्द्याचा भाग पाहणार आहोत की कोणत्या वर्षी कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेत. आय होप की हे लेक्चर तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरम या ॲपवर पाहत असणार आहात किंवा मग तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरमच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असणार आहात. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरम या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये काही नवीन व्हिडिओज असतील ते सुद्धा बघा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आवडलं तर लाईक करा. आता मुद्द्याचा जो भाग आहे तो म्हणजे 2020 चा प्रश्न होता, राईट. 2020 मध्ये एकच प्रश्न विचारलाय बँकिंग सेक्टरवर, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा एकच प्रश्न इतका संदिग्ध विचारलेला होता, याच्यामधले 2 विधानं तर तुम्हा सर्वांना माहितीच होते, 100% बरोबर होते. पण राहिल्या 2 विधानांमध्ये संदिग्धता होती, कारण शब्द जो आहे तो जवळपास सारखाच होता. इथं एटीएम कार्ड देण्यास परवानगी, एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी असं म्हटलंय आणि एटीएम कार्ड देण्यास परवानगी म्हटलंय. मग ते डेबिट कार्ड देऊ शकते का, तर आरबीआयच्या वेबसाईटवर नक्की काय आहे तेही आपण पुढे पाहणार आहोत, राईट. आयोगाने उत्तर काय दिलंय, तर आयोगाने उत्तर देण्याच्या आधी आपण हा प्रश्न कसा सोडवून घेऊया ते आपण पाहूया. याची 50% ॲक्युरेसी कशी वाढवता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला 2 विधानं 100% माहिती आहेत आणि हे कोणालाही अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला माहितीच असू शकतात. प्रति व्यक्ती 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकते का, तर हो, अगदी ठेवी स्वीकारू शकते. ती एनआरआय कडून ठेवी स्वीकारत नाही, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर कोणत्याही स्वरूपात ती कर्ज देता येणार नाही, हो, ती कर्ज देत नाही, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. आणि तुम्हा सर्वांनाच आठवत असेल पेमेंट बँक म्हणजे ती नचिकेत मोर कमिटीने जे काही हे केलेली होती, शिफारस केली होती, अशा पद्धतीची बँक जी आहे त्या निर्माण करण्यात आली, बरोबर आहे. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, हे 2 वैशिष्ट्य अगदी बरोबर आहेत की ते 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारते, कर्ज देत नाही. राहिली गोष्ट एटीएमची. याकडे जाण्याआधी आता प्रश्न याच्याकडे जातो मी, आधी विधानांकडे जातो. बघा, अ आणि ड हे बरोबर आहे हे आपल्याला माहिती आहे. मग कुठे कुठे अ आणि ड आहे, मग अ आणि ड याच्यामध्ये बरोबर आहे हे दिलेलं आहे. अ आणि ड इथे आहे का, अ तर इथे नाहीये, मग याला क्रॉस करून टाका तुम्ही, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर अ कुठे आहे, अ आणि ड, इथे अ आहे मात्र ड नाहीये, मग तुम्ही याला पण क्रॉस करून टाका. मग राहिले काय, 2च ऑप्शन्स राहिले, कारण इथे अ ड आहे, इथे अ ड, म्हणजे तुमची 50% ॲक्युरेसी इथेच वाढलेली आहे, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्हाला संदिग्धता आहे या 2 वाक्यामध्ये, जे आहे ते इश्यू करत नाही क्रेडिट कार्ड. मग राहिला प्रश्न डेबिट कार्डचा. मग आरबीआयच्या वेबसाईटवरच त्यांनी असं म्हटलंय की एटीएम कार्ड जे आहे, राईट, इश्युअन्स ऑफ एटीएम ऑब्लिक डेबिट कार्ड, म्हणजे त्यांनी डेबिट कार्डलाच एक प्रकारचे एटीएम कार्ड असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. ते एटीएम कार्ड देण्यास परवानगी, म्हणजे त्याच्यामध्ये डेबिट हा शब्द त्यांनी ठेवलाच नाही, एटीएम कार्ड देण्यास परवानगी दिलेली आहे. अ, क आणि ड हे विधान जे आहे ते बरोबर ठरवलेलं आहे आणि आयोगाने उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 1. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये जे आहे ना, एटीएम व डेबिट कार्ड असा शब्द त्यांनी वापरायला नकोच पाहिजे होता, कारण एवढी संदिग्धता जी आहे ना प्रश्नामध्ये असूच शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे त्यातलंच तुम्ही अर्धवाक्य खरं ठरवताय, लक्षात घ्या. आणि डेबिट कार्ड देऊ शकते का, तर आरबीआयच्या वेबसाईटवर खुद्द जे आहे ते लिहिलेलं आहे. बघा, आरबीआयची वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो, ह्या वेबसाईटवरच लिहिलंय की डेबिट कार्ड जे आहे ती देऊ शकते. मग एटीएम पण ऑब्लिक हा शब्द त्यांनी वापरलाय, म्हणजे एवढी संदिग्धता या प्रश्नामध्ये आपल्याला होती. जाऊ द्या, आपण आता मुद्द्याच्या भागाकडे येऊया की पेमेंट बँकेच्या बाबतीतले अजून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पुढे लक्षात ठेवावे लागतील, बरोबर आहे. सो पुढे काय आहे, तर पेमेंट बँक जी आहे ते एक प्रकारचं डिफरेन्शिएटेड बँक म्हणून तिला परवाना मिळालेला होता. आणि पेमेंट बँक्स वुड बी परमिटेड टू सेट अप इट्स ऑन आउटलेट सच ॲज ब्रँचेस. आणि दुसरी गोष्ट काय आहे की एटीएम पण ती स्थापन करू शकते का, तर हो, करू शकते. मग करू शकते म्हणूनच ती एटीएम कार्ड देऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर ती बिझनेस करस्पॉन्डन्स जे आहेत ते सुद्धा नेमू शकते, म्हणजे ते बँकिंगसाठी जे सहाय्य करतात, खातं खोलणं वगैरे वगैरे एक्सेट्रा, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्टेड ऍक्टिव्हिटीज तिला करता येऊ शकतात अंडर रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत. 1949 चा जो रेग्युलेशन ऍक्ट आहे त्या अंतर्गत ते काही कामं करू शकते. तर त्याच्यामध्ये काय काम आहेत, तर ते 1 लाख रुपयापर्यंतच्या ज्या डिपॉझिट्स आहेत त्या स्वीकारू शकते. तर त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स ऑफ डिमांड डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय आहे, तर
त्याला मागणी करता क्षणी परत करता येतील अशा पद्धतीच्या डिपॉझिट्स, म्हणजे तुम्ही करंट अकाउंट म्हणा, सेव्हिंग अकाउंट म्हणा, बरोबर आहे का नाही, त्याला आपण कासा म्हणूया, राईट. आता हे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट काय आहेत की तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता आणि तुम्हाला हव्या त्यावेळेस तुम्ही जाता आणि मागून घेता, बरोबर आहे. म्हणजे तो पैसा वापरता येतो का बँकेला? वापरता येत नाही. वापरता येत नाही याचा अर्थ तो कर्ज देता येतो का? कुणाला नाही देता येत, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे जे डिमांड डिपॉझिट्स आहेत लक्षात घ्या, ते एक प्रकारचं ते स्वीकारू शकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की करंट डिपॉझिट्स आहेत, सेव्हिंग डिपॉझिट्स आहेत, ते स्वीकारू शकते फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स, स्मॉल बिझनेसेस असतील किंवा अदर एंटिटीज असतील, राईट. परंतु याच्यामध्ये असं म्हटलं की नो NRI डिपॉझिट शुड बी ऍक्सेप्टेड, म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन जे आहेत त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीच्या अशा डिपॉझिट जे आहेत त्या स्वीकारता येणार नाहीये, बरोबर आहे. बाकी ATM कार्ड आणि डेबिट कार्ड संदर्भातली आपली चर्चा बरीचशी झालेली आहे. प्रश्न एकच होता परंतु बराचसा कठीण होता, बरोबर आहे की नाही. दुसरा भाग आपण पाहूया. कठीण म्हणण्यापेक्षा तो संदिग्ध होता, लक्षात घ्या. कठीण तर काही नव्हतं, दोन मुद्दे तर एकदम सोपेच होते. 50% ॲक्युरेसी आपण वाढवलेलीच होती, बरोबर आहे. ओके. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये, आता पायाभूत दर हे काय आहे? एक प्रकारचं बेस रेट आहे, बरोबर आहे की, ज्याला आपण बेस रेट म्हणतो. तर हे पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? आता याच्यामध्ये निधीवरील खर्च, म्हणजे याचा अर्थ काय की हा कॉस्ट ऑफ फंड्स आहे का? हो आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR, हो हा पण आहे. आणि त्याच्यानंतर मिनिमम रेट ऑफ रिटर्न्स हे पण आहे. रेपो रेट त्याच्यामध्ये नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. 2010 मध्ये याचा समावेश जो आहे तो करण्यात आला किंवा तो इंट्रोड्यूस करण्यात आला. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बेस रेट इज डिफाइंड ॲज द मिनिमम इंटरेस्ट रेट, म्हणजे ज्याच्या खाली, लक्षात घ्या, ज्याच्या खाली ज्या कमर्शियल बँक आहेत त्या कर्ज देऊ शकत नाहीत, बरोबर का नाही, तो एक मिनिमम बेस रेट ठरतो. आणि हा वेगळ्या बँकांचा वेगवेगळा असू शकतो, बरोबर आहे की. बेस रेट इज डिफाइंड ॲज द मिनिमम इंटरेस्ट रेट सेट बाय RBI बिलो विच इंडियन बँक्स आर नॉट परमिटेड टू लेंड टू देअर कस्टमर्स, म्हणजे ती त्यांच्या व्यापारी बँका ज्या आहेत त्यांच्या कस्टमर्सना त्याच्या खाली जो कर्ज स्वरूपात पैसा देऊ शकत नाही. आता मुद्दा जो नेक्स्ट आहे तो जून 2010 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि हा एक प्रकारचा स्टँडर्ड लेंडिंग रेट म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ज्या आहेत कॅल्क्युलेट करताना विचारात घेतल्या जातात. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आपण कॉस्ट ऑफ फंड्स जे आहेत तो येतात का? हो. निधीवरील खर्च आपण जो म्हटलंय ना तो बरोबर आहे, राईट. दॅट इज इंटरेस्ट रेट प्रोव्हाइडेड बाय द बँक्स ऑन डिपॉझिट्स. त्यानंतर ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे ती पण येते, त्याच्यामध्ये द मिनिमम रेट ऑफ रिटर्न्स, हो ते पण येतात. आणि कॉस्ट ऑफ कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजे जो आपण CRR वरील जो हे आहे हे आपण पाहिलं बघा. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा जो खर्च आहे, म्हणजे तो कॉस्ट आहे त्याची, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यावर ती ठेवण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो पण विचारात घेतला जातो. तर अशा पद्धतीने रेपो रेटचा याच्यामध्ये संबंध नाहीये. बाकी जे 3 विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, बरोबर आहे. हा प्रश्न मला वाटते 2019चा होता, अगदी बरोबर आहे. 2019चा हा प्रश्न होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण आता बघूया बघा. प्रश्न 2019चाच आहे, राईट. आकडे मी तुम्हाला सांगितले. भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? आता एकदम वन लाइनर प्रश्न होते. महाराष्ट्र हे राज्य, ठीक आहे. नेक्स्ट आहे की बिगर अनुसूचित बँका. बिगर अनुसूचित बँक म्हणजे काय? नॉन शेड्यूल्ड बँक्स, राईट. मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर एक वेबसाईट हे आहे बघा, काय म्हणतात, प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टवर जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हिडिओ आहेत 5-5, 10-10 मिनिटाचे, ते तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या सांगितल्या आहेत आणि एक कन्सेप्ट मी कमर्शियल बँके संदर्भातले सुद्धा सांगितले होते. त्याच्यामध्ये नॉन शेड्यूल्ड बँक आणि शेड्यूल्ड बँक हे काय आहे ते पण समजावून सांगितलं होतं. तर नॉन शेड्यूल्ड बँक म्हणजे अशा बँका ज्या सेकंड शेड्यूल मध्ये नाही आहेत, लक्षात घ्या, राईट. ह्या RBI ऍक्ट 1934च्या सेकंड शेड्यूल मध्ये नाही आहे अशा बँका ज्या आहेत त्या नॉन शेड्यूल्ड बँक आहेत. गैर अनुसूचित बँका किंवा बिगर अनुसूचित बँका आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. ओके. नेक्स्ट, मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. हे मॉनिटरी पॉलिसी जे आहे हे असे नियामक धोरण आहे. नियामक धोरण म्हणजे रेग्युलेटरी पॉलिसी आहे, राईट. हे असे नियामक धोरण आहे की ज्याद्वारे केंद्रीय बँक म्हणजे कुठली सेंट्रल बँक म्हणजे RBI ही जी आहे रिकामी जागावर आपले नियंत्रण ठेवते. कशावर नियंत्रण ठेवते? आता याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, एक एक इलिमिनेट करूया. आता सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च करण्याचं काम कोणाचं आहे? RBIचं आहे का? नाहीये, बरोबर आहे की नाही. मग ते कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आहे. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर आहे ना तो एक प्रकारचा, ते गव्हर्नमेंट करते. मग त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम गव्हर्नमेंटचंच आहे, बरोबर का नाही. तुम्हाला फिस्कल डिफिसिट सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बरोबर आहे की नाही. खर्च जर तुम्ही आटोक्यात नाही आणला तर तुमची डिफिसिट वाढत जाईल ना. त्या आटोक्यात आणण्याचं काम तुमचं सरकारचंच आहे. कर महसूल. कर महसूल हे सुद्धा टॅक्स कलेक्शन वगैरे एक्सेट्रा हे सगळं गव्हर्नमेंट सांभाळते. RBIचा काय संबंध, बरोबर आहे का नाही. मग हे 2 नाहीच आहे तर वरील सर्व हा नाहीच आहे, बरोबर का नाही. याचा अर्थ काय? तुम्ही 90% ॲक्युरेसीवर आलेलाच आहात. पैशाचा पुरवठा राहिलाच काय? ऑप्शन्स. आपल्याला ऑप्शन्स इलिमिनेट करायचे आहेत. जेवढं तुम्ही इलिमिनेट करत जाल तेवढी तुमची ॲक्युरेसी जी आहे ती वाढत जाते. पैशाचा पुरवठा, मनी
सप्लाय जो आहे हा जो आहे तो हे करण्याचं, रेग्युलेट करण्याचं काम मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून करते. म्हणजे बाजारातला पैसा काढून घेणे, मग त्याच्यासाठी मग तुम्ही चीप मनी पॉलिसी राबवा, डिअर मनी पॉलिसी राबवा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आपण पुढे चर्चा करूया. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, बँकिंग सेक्टरवरचे बहुतांश प्रश्न आणि त्याचं विश्लेषण बघता क्षणी आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेस काय अपेक्षित आहे या सर्व घटकांचा आपण न्यू इंडिया करिअर फोरमच्या संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्स स्पेशल कोर्समध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळे घटक मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप संदर्भासह आणि त्यासोबतच महत्त्वाची आकडेवारी असेल, काही कन्सेप्ट्स असतील, त्या सगळ्या घटकांना घेऊन मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही. वित्तीय धोरण म्हणजे काय? आता बघा, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय हे आपण पाहिलं, मौद्रिक धोरण. फिस्कल पॉलिसी, आता याच्यामध्ये काय म्हणतंय की हा प्रश्न जसा तर तिकडे फिस्कल पॉलिसी मध्ये टाकायला पाहिजे होता, परंतु चुकीन इकडे आलेला असेल. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही आहे. आता याच्यामध्ये बघा, हा प्रश्न सुद्धा तशाच पद्धतीने आपण सोडवून घेऊया. आपण मगाशी काय बघितलं होतं बघा, आपण मॉनिटरी पॉलिसी बघितलं होतं. आपण याच्यामध्ये आता फिस्कल पॉलिसी बघत आहोत. फिस्कल पॉलिसी मध्ये लक्षात घ्या, कर आकारणी, हा कर हा शब्द आल्याबरोबर हो मान्य आहे का, तो फिस्कल संदर्भात आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक हा शब्द आलाय, मान्य आहे की तो फिस्कल संदर्भातला आहे. सार्वजनिक खर्च तो सुद्धा फिस्कल संदर्भातला आहे. म्हणजे राहिला काय, एकच राहिलाय, बरोबर की नाही. आणि आपल्याला काय विचारलंय, आपल्याला असं नाही विचारलंय की खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन आहे, आपल्याला काय विचारलंय, काय नाही हे विचारलंय. लक्षात घ्या, मग जेव्हा नाही हे विचारलंय ना, मग काय आहे हे आधी शोधून काढा, बरोबर आहे की नाही मित्रांनो. काय नाही हे विचारलंय तर काय आहे हे शोधून काढा, काय नाही हे आपोआप सापडतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. आणि तसंही तुम्हा सर्वांना माहितीच आहे, एकदम बेसिकच आहे. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे खुल्या बाजारामध्ये ज्या काही जीसेक वगैरे विकल्या जातात, खुल्या बाजारात खरेदी विक्री म्हणजे, बरोबर आहे की नाही. पैसा जास्त असेल तो कमी करायचा असेल, किंवा पैसा कमी असेल तर तो जास्त करायचा असेल तर त्याची खरेदी विक्री केली जाते, बरोबर आहे का. आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये पाहतो हे ओपन मार्केट ऑपरेशन्स हे त्याचं एक साधन आहे, टूल आहे मॉनिटरी पॉलिसीचं. हे फिस्कल पॉलिसीचं साधन आहे का, नाहीये. त्याच्यामुळे खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही, ओपन मार्केट ऑपरेशन आहे. ओके, कधीचा प्रश्न आहे हा, 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा प्रश्न आहे, ठीक आहे, पॅसेज नाही आहे, प्रश्न आहे. ठीक आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात मला वाटतं ह्या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा मी एक नरसिंहन समितीच्या शिफारशी काय होत्या या टायटल खाली याचं विश्लेषण केलेलं होतं. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली, यांनी बघा शब्द काय वापरलाय, एम नरसिंहम वापरलेला आहे. ठीक आहे. यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, हा प्रश्न विचारलेला होता की एप्रिल 1998 मध्ये सादर केला. हे जे वाक्य इथे आहे ना, एका प्रश्नामध्ये विचारलेला होता की ते 2000 मध्ये सादर केला. प्रश्न वाचाल तर प्रश्नावरून सुद्धा उत्तर सोडवता येतं, राईट. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, बघा याच्यावर पण महत्वाचं आहे, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा याचा अर्थ काय बघा, बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स म्हणतात, लक्षात घ्या. बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स म्हणजे BSR, लक्षात घ्या. ठीक आहे. BSR ही होती 1997 मध्ये नेमलेली समिती. तर ह्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती. आता आपल्याला नव्हती हे विचारलं, यावर अंडरलाईन करावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही. होती हे विचारलं असतं तर अंडरलाईन करायची काही गरज नव्हती, आपण चेक केलं असतं. नव्हती हे विचारलंय, आता आपण एक एक करून बघूया. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे, हो केलं होतं यांनी, असं सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मग काय त्यांनी असं सांगितलं होतं, मग जे काही रेट होते तुमचे खूप उच्च ते थोडे कमी करा, बरोबर आहे की नाही. शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे म्हणजे काय, जे रिकॅपिटलायझेशन आहे ते करा. कुठून करा, गव्हर्नमेंटच्या बजेटमधून करा, अशी शिफारस केलेली नव्हती, लक्षात घ्या. मग आपल्याला काय विचारले, नव्हती काय हेच विचारलंय, मग टिक करा लवकर, बरोबर आहे की नाही. तर मग आपल्याला एवढं टिक केलेलं चालेल का, नाही, खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, मग बी शोधावं लागेल कुठे, ए आणि बी, सी आणि डी, ए ओनली, बी ओनली, मग पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न जे आहेत ते मित्रांनो सोडवायचे आहेत. मी हे लेक्चर्स घेताना सुद्धा हे प्रश्न जे आहेत ना, तुम्हाला घटक तो टॉपिक शिकवल्याबरोबर त्या मागे बरोबर हे प्रश्न शिकवलेले आहेत, म्हणजे ते प्रश्न कसे टॅकल करायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हे सगळ्या घटकांच्या बाबतीत लक्षात घ्या, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, फिस्कल पॉलिसी असेल, सगळ्या घटकांच्या बाबतीत अशा पद्धतीने हे सगळं टीच केलेलं आहे. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या.
बरं ठीक आहे, घेऊ विचारात. 2 विधानं दिलेली आहेत ए आणि बी, आणि तिथे दिलेलं आहे की वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. मित्रांनो यावर त्यांनीच हायलाइट करून दिलंय बरोबर काय हे सांगितलंय, बरोबर की नाही. मग रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. बघा M1 मध्ये व्यक्त करते का, तर नाही. कुठल्याही अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला माहीतच आहे हे की M1 मध्ये नाही येते, लक्षात घ्या. M1 हे एक प्रकारचं एकदम हाय पॉवर मनी झाला तो, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नाहीये. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये बघा मनी सप्लाय जो आहे इन कनेक्शन विथ द मनी सप्लाय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की M1 रिप्रेझेंट द हायेस्ट डिग्री ऑफ लिक्विडिटी. लक्षात घ्या, लिक्विडिटीच्या संदर्भात. लिक्विडिटी याचा अर्थ काय, तरलता. लक्षात घ्या काय होतं त्याचा अर्थ, तरलता. तरलता म्हणजे काय, माझ्या खिशात पैसे आहेत, याच्यामध्ये काय, ही तरलता जास्त आहे ना, बरोबर आहे की नाही. मी असं म्हणेन की माझ्या बँकेत पैसे आहेत, बरोबर आहे, आणि ते मी असं फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत, तर त्याच्यात तरलता थोडी कमी आहे. खिशात पैशात म्हणजे तो प्रत्यक्ष पैसाच आहे, बरोबर आहे का नाही. सो अशा पद्धतीने काय होतं की याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मी ही कन्सेप्ट तुम्हाला लेक्चर मध्ये पण शिकवली आहे, याच्यावर सविस्तर गहन चर्चा करता येणार नाही. परंतु M1 मध्ये जर आपण पाहिलं तर ही जी तरलता आहे ना, इथे चित्र पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. बघा हे बघा, हा जो आहे ना, हा एक प्रकारचा मॉनिटरी बेस आहे. लक्षात घ्या, जसं जसं तुम्ही पुढे जाता तशी तरलता जी आहे ना ती कमी होत जाते. लक्षात घ्या, पुढे गेलात की कमी होत जाते, आणि तरलता इकडे जास्त आहे. लक्षात घ्या, हा इकडे आहे ना, इकडे हा जास्त आहे. जास्त काय, कारण हा प्रत्यक्ष पैसा आहे मित्रांनो, हा प्रत्यक्ष पैसा आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे तरलता खूप जास्त आहे. आणि हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. लक्षात घ्या, M1 रिप्रेझेंट द हायेस्ट डिग्री ऑफ लिक्विडिटी. हो यस, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला पैशाच्या पुरवठ्या संदर्भात 2 विधानं दिलेली होती. पहिलं तर चूकच आहे. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे विचारलं, तर मग बरोबर काय आहे टिक करून टाका, फक्त बी हे बरोबर आहे, बरोबर आहे. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. परंतु हा घटक सुद्धा त्यांनी विचारलाय. सो मुळे बँकिंग सेक्टर अभ्यास करत असताना आपल्याला काय काय अभ्यास करायचा तर मी तुम्हाला सांगतो, आणि याआधी सुद्धा सांगितलंय त्या पद्धतीने. तुम्हाला RBI हा सगळा घटक व्यवस्थित वाचायचाच आहे. मॉनिटरी पॉलिसी, त्याचे उद्देश काय आहे, त्याचे टूल्स कोणते आहेत, ते कसे राबवले जातात, ते राबवण्याचे परिणाम काय होतात, हे घटक तुम्हाला वाचायचेच आहेत. परंतु बाकी त्याच्या सोबतच तुम्हाला पैशाचा पुरवठा जो आहे तो सुद्धा घटक तुम्हाला याच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे, हे तुम्हाला या माध्यमातून समजलेलं असेल, बरोबर आहे. आणि आपण हे कशासाठी करत आहोत, तर आपण कुठले प्रश्न विचारलेत यावरून आपण कुठले घटक अभ्यासायचे आहेत हे आपल्याला समजून येतं, बरोबर आहे. बघा 2017चाच प्रश्न आहे. आणखी एक प्रश्न विचारला, 1 लाइनर प्रश्न होता. कोणत्या भारतीय बँकेला असोचॅमचा SME लेंडिंग साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर तो 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. विजया बँकेला जाहीर झालेला होता. फार काही कठीण प्रश्न नव्हता, 1 लाइनर प्रश्न होता. ठीक आहे, आतापर्यंत आपण प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घेतलेत. 2020, 19, 18, 17 मध्ये बँकिंग सेक्टरवर काय प्रश्न विचारले ते आपण पाहिलेले आहेत, राईट. अशाच स्वरूपाचे जर तुम्हाला प्रश्न, त्याचं विश्लेषण, लेक्चर सविस्तर जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच न्यू इंडिया करिअर फोरमचा स्पेशल कोर्स आहे हा, संयुक्त गट ब आणि क. मी गट ब आणि क हा शब्द का उल्लेख करतोय, कारण जवळपास सिलेबस सारखाच आहे. प्रश्न त्याचे पण आपण विश्लेषण पुढे करणारच आहोत. सो गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. केवळ 1000 रुपये त्याची फीज आहे मित्रांनो, लक्षात घ्या. केवळ 1000 रुपये फीज आहे, आणि तुम्हाला 1000 रुपयामध्ये पूर्ण जो जवळपासचा जो सिलेबस आहे तो तुमचा बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर होतो. ठीक आहे, सो तुम्हाला नक्की हा कोर्स आवडेल. वेबसाईट आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपला तुम्ही भेट द्या. प्ले स्टोर वरून तुम्ही जर डाउनलोड केला नसेल तर ते करून घ्या. त्या कोर्समध्ये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्या सगळ्या तुम्ही वाचा. काही डेमो लेक्चर्स पण आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघता येईल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की ते ठीकठाक आहेत आणि मला फायद्याचं आहे तर जॉईन करा, नसेल वाटत तर नका करू, बरोबर आहे की नाही. चला भेटूया पुन्हा. बघा ही सिरीज आपली पुन्हा कंटिन्यू राहणार आहे. आता आपण फक्त बँकिंग सेक्टर पाहिलेलं आहे. आता आपण पुन्हा फिस्कल पॉलिसी पाहणार आहोत, आणि फिस्कल पॉलिसीमध्ये सुद्धा असेच प्रश्न जे काही आयोगाने विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण याच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत. भेटूया, थँक्यू.